हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे, कारण माहितीच अशी आहे. तर पाहूयात अगोदर GPSTR ही माहिती GPSTRबद्दल आहे. PSTR, GPSTR आणि HSTR. ओके, तर आपण अगोदर GPSTRची एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह टाईप होती. तर डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर आपण जसं हे ऑनलाईन आहे ना, त्याच्यामुळे ॲड येत आहे. ओके, तर डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपल्याला जसं आपण 10वीची एक्झाम दिलो आहे तसंच सेम पॅटर्नमध्ये लिहायचं होतं आपल्याला. मग या प्रोसेसमध्ये ना खूप म्हणजे त्यांना जॉब भेटेल तोपर्यंत खूप टाईम वेस्ट व्हायचा त्यांचा. मार्क्स डिस्ट्रीब्युशन आणि रिजनल वाईज हे याच्यात खूप टाईम वेस्ट व्हायचा. त्यामुळं आत्ता झालेलं आहे ते पाहूयात. The cabinet and the education department have taken a very important decision in the government recruitment process for lakhs of candidate. Okay, तर इथे लिहिलेलं आहे, dreaming of teaching post instead the government has agreed to complete abolish the descriptive type of written test. इथे पहा, इथं शब्दात लिहिलेलं आहे पूर्ण क्लिअरली. डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ रिटर्न टेस्ट अबोलिश म्हणजे कॅन्सल करण्यात आलेला आहे. मग आपला पेपर राहणार आहे, हे खूप ॲड येत आहेत, कॅन्सल करते 1 मिनिट. ओके, तर ड्यू टू दिस डिसिजन बाय द गव्हर्नमेंट ऑल अपकमिंग टीचर रिक्रुटमेंट एक्झाम will be conducted on the basis of multiple choice questions. ओके, तर पूरा एक्झाम आपली MCQ टाईप MCQ बेसवर राहणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप, ज्याच्यात 4 ऑप्शन्स राहतील. ओके, तर इथे पहा, विच अपॉइंटमेंट्स आर ॲप्लिकेबल म्हणजे कोणती कोणती परीक्षा यात येणार आहेत. These new government regulations will be directly applicable to the upcoming 3 major phases of टीचर रिक्रुटमेंट. ओके, तर याच्यात आपलं GPSTR आलं, मग HSTR आला, मग PSTR. तर इथे जाणून घेऊयात. GPSTR म्हणजे ग्रेड 6 to 8. ओके, HSTR म्हणजे 9वी आणि 10वी, 9 and 10. प्रायमरी म्हणजे PSTR म्हणजे प्रायमरी लेवलची 1 to 5. ओके, व्हॉट इज द रिझन. इथं बघा, रिझन काय आहे अगोदर लिहायचं होतं आणि आता OMR बेस आहे. तर त्यामागचं रिझन आहे, इन दी पास्ट, जसं आपण अगोदर सांगितलं, इन दी पास्ट वेन दी एक्झाम्स वे डिस्क्रिप्टिव्ह टाईप, द इव्हॅल्युएशन ऑफ आन्सर शीट्स took a long time. Okay, long time. This led to delays in the recruitment process. The announcement of result and the verification of mark sheets took years to complete. In addition, cases used to reach the courts due to discrepancies and confusion during the evaluation. Okay, now with the introduction of a fully objective model, computerized assessment through OMR sheets will be done quickly. तर आपली OMR जे शीट असते ना, आपण जे टिक घालून येतो, मग ते कम्प्युटरमधून तपासण्यात येणार आहेत. मग याच्यात टाईम खूप कमी लागेल आणि सर्व प्रोसेस लवकर होईल. ठीक आहे, आय होप लवकरच याची सुद्धा नोटिफिकेशन येणार आहे. आणि तुम्ही जो कोणी विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करत आहोत, तर तुम्ही छान तयारी करा आणि अप्लाय जरूर करा. ओके, ऑल दी बेस्ट. खूप गुड न्यूज आहे सर्वांसाठी. ओके, खूप छान ऑपॉर्च्युनिटीसुद्धा आहे या एक्झाम पास होण्यासाठी. तर नक्की अप्लाय करा आणि चांगला अभ्याससुद्धा करा. ओके.